या सत्राच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर नमस्ते. हां, काशीनाथ ड्रीम फाउंडेशन, डॉक्टर कलाम मिशन, चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर याचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर. अतिशय चांगला विषय त्यांनी निवडला, कारण देशाला महासत्ता बनवायचा असेल तर तरुणांचा मोठ्या प्रमाणावरती व्यवसायामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम झालं पाहिजे, तरच आपण महासत्ता बनवू. मित्रांनो, आम्ही गेल्या 25 वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. आम्ही मुळशी तालुक्यामध्ये मान नावाचं गाव आहे, हिंजवडी IT पार्कच्या बाजूला, जिथं जमिनीचा भाव 10 करोड रुपये एकर आहे. तिथं आम्ही 1200 एकर जमीन MIDCला न देता त्यांच्याबरोबर भांडण केलं, वाद घातला, 15 वर्षात ती जमीन सोडून दिली. त्या जमिनीवरती भाज्या, धान्य, दूध आणि फळाचं उत्पादन घेतो आणि पॅकिंग करून महिला बचत गटांमार्फत क्लिनिंग ग्रेडिंग करून सगळं घरपोच पोचवतो आणि जवळजवळ दरवर्षी आम्ही 1050 कोटी रुपये कमवतो. आमच्या बाजूला मल्टीनॅशनल मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांचा टर्नओव्हर 300-400 करोडचा असतो आणि शेतकऱ्यांच्या ग्रुपचा टर्नओव्हर त्याच्या 4 पट असतो. त्याच्यामुळे शेतीमध्ये काही कमी नाही आहे. हे काम काशीनाथ जे आहेत हे गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय. माझा कायम त्यांना विरोध असायचा, कारण ते UPSC आणि MPSC तरुणांना करायला लावायचे. मला वाटलं एवढी शिकलेली पोरं शेतीत काम नाही करणार, त्यापेक्षा यांनी ते करावं नाही, यांनी शेतकऱ्यांसाठी काम करावं, अशी माझी भूमिका होती. पण त्यांचं म्हणणं होतं की मल्लीनाथ कलशेट्टी साहेब मोठे अधिकारी आहेत, असं शिक्षण देऊन जर असे अधिकारी बनवले तर हजारो कोटी लोकांचा उद्धार त्यातून होईल, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि मग मी त्यांच्या सिस्टममध्ये हळूहळू यायला लागलो. कारण आता तुम्ही जर पाहिलं तर खेडेगावामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे माणसं नाही. आणि जोपर्यंत आम्ही शेती करतोय तोपर्यंत 800 कोटी लोक जगतील. आम्ही ज्या दिवशी शेती बंद करेल त्या दिवशी माणसं जगणार नाही. डोक्यात ठेवा, काही करा, कुठला साधूही मंत्र टाकून शेती पिकू शकत नाही. तुमचं कॉम्प्युटर, सध्या आमच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क आहे, कॉम्प्युटर अन्नधान्य तयार करू शकत नाही, फिक्स लक्षात ठेवायचं. फक्त शेतकरी ते करू शकतो. हे तुम्ही कोरोनात सगळ्यांनी पाहिले. अख्खा देश जो जगला 3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये, तो फक्त शेतकऱ्यांमुळे. ते तुम्हाला मला काही वेगळं सांगायची गरज नाही. प्रचंड काम केलं आम्ही. पण रोज 400 घरी भाजीपाला देत होतो. काही लोक म्हणायचे जिन्यातून चालताना हात लावू नका, रेलिंगला, नोटाला पण हात लावू नका, बेल दाबू नका, कोपराने बेल दाबा. आणि एक बाई बाळ झाले, तिला 3 दिवस आहे, आणि ती सांगायची की साहेब 12व्या मजल्यावर राहते, वॉचमन म्हणला जायचं नाही कुठं सोसायटीत, आणि त्या बाईला तर भाजी द्यायची. आम्ही वॉचमनला पण कोंडून ठेवायचं आतमधून, वरती जाऊन भाजी देऊ नये, कारण ते सर्व्हिस देण्याचं काम होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला आपला माल आपण पिकवायचा आणि आपणच विकायचा, त्याच दिवशी शेतकरी श्रीमंत होईल, अन्यथा शेतकरी श्रीमंत होऊ शकत नाही. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवून टाकायचं. कसली शेती करा तुम्ही, डाळिंबाची शेती करा, द्राक्षाची करा, नाही तर अजून सोन्याची करा. 100% स्वतः विकलं तर पैसे येण्याचं नाही. बाजार समिती आपल्या देशामध्ये 100% कुरण आहे, दलालांचं चारायचं. बाजार समिती नावाची गोष्टच संपून टाकायची, काही उपयोग नाही त्याच्या गोष्टीत. खरं सरकारने बाजार समिती याच्यासाठी केली की शेतकऱ्यांनी कष्ट करून शेती पिकवावी आणि बाजार समितीतल्या दलालांनी शेतकऱ्याला 2 वेळच्या जेवणाचे पैसे द्यावे. साधं गणित होतं, पण तसं झालं नाही. तीच 5 वेळा जेवायला लागली, त्याच्यामुळे आम्ही उपाशी राहायला लागलो. त्या सगळ्या समस्यामध्ये काशीनाथनी जे काम केलं, त्यांच्या पत्नींचा खूप मोठा सहभाग आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि इतकं मोठं काम केलं त्यांनी. हे सगळे शिकवता शिकवता माझा शब्द उचलून धरला की शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ निर्माण करायची. कारण त्याच्या खूप मोठ्या ओळखी आता होत चालल्या, खूप मोठ्या मोठ्या लोकांशी बोलणं होतं, त्याचा उपयोग त्यांनी मार्केटिंगमध्ये आणला. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आमच्याकडे आता आम्ही 2.5 लाख शेतकरी आहोत भारतभरात. 2.5 लाख शेतकऱ्यांकडे सगळ्यांकडे कार आहे, स्वतःचे बंगले आहेत, सगळ्यांची मुलं इंजिनियर होत आहेत, मुली ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होत आहेत, आणि 5-10 लाख रुपयाचा बँक बॅलन्स असतो आमच्याकडे कायम. एकदाच लोन घेतलं 25 वर्षापूर्वी, आता लोनही घेत नाही. रोज बँका 100 येतात आमच्याकडं. किती कोटी पाहिजे सांगा, किती इंटरेस्ट रेट कमी करू ते सांगा. ही सगळी सिस्टम आपोआप सुरू झाली, कारण आमच्यात एकही डिफॉल्टर नाही आहे. साहेब, आतापर्यंत 3 वेळा कर्जमाफी झाली, एकही शेतकऱ्याचं नाव कर्जमाफीमध्ये नाही. त्याच्यामुळे आम्हाला काही कुणाचं कर्ज नको, काही कुणाची सबसिडी नको. आमचा माल फक्त तुम्ही विकत घ्यावा, आणि ते पण मॉलला ज्या किमतीत केमिकलच्या भाज्या विकल्या जातात त्याच किमतीत घरपोच बास्केट देतो. त्यामुळे प्रश्नच संपले सगळे. बचत गटाच्या बायकांना रोजगार मिळाला त्यातून. 1360 बायका माझ्या गावात काम करतात.
बचत गटाच्या. एका बाईला 500 ते 1000 रुपये दिवसाला मिळतात. त्याच्यामुळे बायकाही श्रीमंत झाल्या आणि पुरुषांना तर चांगलंच पैसे मिळतात शेतात. पण काम करतो आम्ही प्रचंड. काशीनाथ पण खूप काम करतो, कारण खूप काम करणारे माणसं कधीच उपाशी राहू शकत नाही. खूप काम करणारे तुम्ही सगळेजण, जे काम करत नाही त्याला 2 किलो धान्य फुकट दे, 4 किलो हेच फुकट देईन, त्याच्यामुळे ती काय आता आमच्याकडे कामाला येत नाही. त्याला सरकार जबाबदार आहे त्या सगळ्या गोष्टीला. सरकार घाणेरडं काम करतं म्हणून तुम्ही मी अडचणी करतो. काही कुणाला फुकट नाही दिलं का? आता त्यांनी सांगितलं त्यावेळेस. ते फुकट देऊन देऊन आमच्याकडे माणसंच नाही कामाला. आता दिवाळीत तुम्ही फराळ दे, शिदा दे, ते कशाला कामाला येईल? मग आम्ही 140 कोटी जनतेला आता खायलाच नाही घालणार. आम्ही आमच्या पुरतच पिकू. चालणार आहे का तुम्हाला? बरोबर ना? त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेमध्ये काही कुणाला फुकट देऊ नका. 100% आमच्याकडे रोज 305 फार्म आहे भारतामध्ये. प्रत्येक फार्मवरती 25-30 लोक बघायला येतात. 200 रुपये फी आहे. शेती नाही केली तरी चालते, तरी 5000 रुपये मिळतात. लई डोके लावत नाही बसायचं. शेती करीत बसले येड्यासारखं. रासायनिक खतं औषधं विकणारी श्रीमंत आणि शेती पिकवणारा गरिबी. कुठली सिस्टम आहे तुमची? 10/10च्या टपरीत ते सेवा केंद्र टाकतं, कृषी सेवा केंद्र, आणि दरवर्षी थायलंडला जाते फिरायला. आणि आमचा शेतकरी 25 वर्ष बागायत करतो. त्याला म्हणतो चल की पंढरपूरला. मला किती पैसे लागतात? अरे म्हणतो तू 25 एकरचा बागायतदार आहे. म्हणलं 1000 रुपये. तुम्ही बरे जातला तर येतो म्हणून. कुठल्या सिस्टम आहे तुमच्या? मला सांगा. तुम्ही कोणाचं संरक्षण देताय? बरोबर ना? ज्याच्याकडे पैसे त्याच्याकडेच पैसे चाललेत. आणि ज्या दिवशी शेतकरी श्रीमंत होईल त्या दिवशी काशीनाथचं पण म्हणणं आहे की त्याच दिवशी जगातली सगळे लोक श्रीमंत होईल. त्याच्यामुळं हे सगळे अधिकारी जे आहेत, ही सगळी मान्यवर चांगली माणसं आहेत. त्या चांगल्या माणसांचा उपयोग करून आम्ही 100% अनेक लोकांपर्यंत पोहोचायचं काम करतो. तुम्ही पुण्यातली, शहरातल्या लोकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून शेतमाल विकत घ्यायचं काम करा. अजिबात कुठल्या मॉलला, हातगाडीवाल्याचं पाहिलं तुम्ही विक्री करणं, नाकातून घाण तशीच पडती. कानातलं मळ काढतो, त्याच हाताने भेंडीवर पाणी मारतो तुम्हाला खायला देतो. कारण बायकांना ताजी भाजी लागते. ताजी शेळी मला कळत नाही भाजीत काय. न्यूट्रिशनची भाजीचा हा विचार करा. 100 वर्ष जगण्यासाठी खा. सगळ्यांना विनंती आहे, मजा करण्यासाठी खाऊ नका. सगळे लोक आमच्या बरोबर साहेब भाजी आमची गेली 20 रुपये. अहो ताई म्हणलं तुम्ही लिपस्टिक इम्पोर्टेड आहे, त्याने वोट खराब झाली, 2,500ची म्हणे, ती चालती. आणि भाजीला 20 रुपये म्हणजे यांच्या डोक्यात मुंग्या येतात का काय मला कळत नाही. त्या सगळ्या सिस्टमवरती अभिनव एकमेव ग्रुप आहे देशामध्ये. 2.5 लाख लोक काम करतोय. आमच्याबरोबर 15 वर्षात कुणी बार्गेनिंग पण केलं नाही. पुण्यामध्ये 18,000 लोकांना खायला घालतोय. 17 वर्षात एकही दिवस बंद नाही. 123 टेम्पो आहे. सगळे लोक सांगतात तुझी भाजी खाल्ल्यामुळे 15 वर्षात दवाखान्याचे खर्च संपले आमचे. हे गणित आहे. मी 20,000ची भाजी विकतो कुटुंबाला वर्षभरासाठी आणि त्यांचे 2 लाख दवाखान्याचे वाचवतो. झालं का? म्हणजे 1,80,000चं प्रॉफिटच आहे. तुम्हालाही सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती, जिथं तुम्हाला शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक मिळेल ते विकत घ्या तुम्ही. कारण तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला 100 वर्ष जगणारे पाहिजे. तर खूप लोकांचा उद्धार आहे तुमच्यातून होणार. आणि आपण सगळेजण ग्राहक म्हणून तुम्ही खाताना कपड्यावरती कमी खर्च करा. बायकांनी मेकअपवरती खर्च कमी करा. घाणेरडी घाण्याची तेलं घ्यायचे विचार करत जा. बाजारातल्या काहीच गोष्टी घेऊ नका. सगळे प्रॉब्लेम. पनीर खाऊच नका. कुठल्याही हॉटेलमध्ये पनीर जेवण जेवू नका पनीरचं. आणि कुठल्याही मंगल कार्यालयात पनीर खाऊ नका. 160 रुपयांनी पनीर मिळते. मी पनीर बनवतो आता 350 रुपये खर्च आहे. पण पनीर तुम्ही कच्चं खा, शिजवायची पण गरज नाही. चॉपिंग करा, तुम्ही चॉकलेट सारखं खायचं. 600-500 रुपयांनी विकतो आम्ही मोठ्या प्रमाणात. पनीर, दही, लस्सी ए टू च. देशी गाईचं आमच्याकडे फक्त देशी गाईचे 2.5 लाख देशी गाई, 2,56,000. आणि देशी गाईचं दूध पण विकतो. पुण्यामध्ये 100 रुपयांनी दूध विकतो, मुंबईमध्ये 160 रुपयांनी विकतो. पैसे का नाही मिळणार मला सांगा बरं? लाईन लावून लोक घेतात. सगळे कलेक्टर, कमिशनर ऑफिसमध्ये त्यांच्या लाईन असती, माझ्याकडे बाकी त्यांची लाईन असते दूध घ्यायला. हे गणित जमलं पाहिजे. त्याला शेतकरी म्हणायचं नाही. ते येड्यासारखं काम करते. कुठेतरी रस्त्यावर मांडीते, कुठून तरी गटारातलं पाणी शिंपडीते, ताज्या दिसते आणि घ्या ना भाज्या. सर आतले दिवस संपले आता. आमचं पॅकिंग पण साहेब 100% पॅकिंग बास्केट तुमच्या घरी आणून देतो. आमची जी बचत गटाची बाई भाजी घेऊन येते तिच्या पण ग्लोव्ज असतात, टोपी असते, ॲप्रन असतो, ती तुमच्या घरी येऊन बास्केट देते. आम्ही पण हात लावत नाही. तुम्ही हात नाही लावायचा. बॅगमधून काढायची, खायची. 100% इन्फेक्शनचे आजार संपून जाते. खाणं पाहिजे. तुम्ही चपला बुटं एसी शोरूम मधून घेता, बरोबर ना? खायचं घरी कशाला त्याला एसी शोरूम पाहिजे. आणि भाजीपाला पाणीपुरी रस्त्यावर खाता. लाजा वाटले पाहिजे आपल्याला 77 वर्षात. चपला बुटाला कशाला एसी पाहिजे मला सांगा ना? बाटाचे सगळे शोरूम एसी. अरे काय येड्यासारखा कार्यक्रम आहे मला सांगा. इतका सुंदर देश, कृषीप्रधान देश. ते काशीनाथ तेच शिकवतात नेहमी. नक्की कुठलं काय करायचंय तुम्हाला हेही कळलं पाहिजे. प्रचंड खर्च करतो आपण. मग कशासाठी खर्च करतो? सगळ्यांनी चपला बुटं रस्त्यावर घ्यायची आणि अन्नधान्य खाणाऱ्या सगळ्या गोष्टी हायजेनिक घ्यायच्या, छान पॅकिंग असलेल्या. अजिबात कोणाचा स्पर्श नको. 100 वेळाचा पाणीपुरीवाले तर त्याच्यातच पडतं, त्यांनी डवळीतं, तेच खायला देतं, घाम त्याच्यातच, अजून कुठली जागा खाजवतं, त्यात नखानी ती पाणीपुरी फोडतं. शेतकऱ्याची पण नखं काढलेली पाहिजे, स्वच्छ पाहिजे. सगळ्या गोष्टी करताना ह्या सगळ्यावर आपण काम करू. कारण या काशीनाथच्या निमित्ताने सांगायचं योग आला.
कारण त्याचं काम खूप अप टू डेट आहे, खूप सुंदर पद्धतीने काम आहे आणि एका क्षेत्रात नाही आहे. त्यांनी आत्ता सांगितलं की जिथं कमी तिथं आम्ही. काय पाहिजे अजून? कुठली अपेक्षा नाही आहे, कारण त्यांच्या मनोगतातून दाखवण्यात आलं. आपण सगळे अधिकारी आणि आपण एकत्र मिळून खूप चांगलं काम करू, कारण 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. एकदा त्याला श्रीमंतीला आपण हात दिला की 100% काम करू. तुम्हाला पण जी काही शेती करायची आपण नक्की एकत्र चर्चा करू. मी तुमच्यासोबत असणार आहे. कारण अधिकाऱ्यांचं जर रोल मॉडेल तयार झालं तर तुमचं बघून अनेक शेतकरी, गरीब शेतकरी श्रीमंत होतील. साधं काम करायचं, शेतीतच पैसे आहे. एक दाण्यापासून 1000 दाणे तयार करणारा हा व्यवसाय आहे. एक दाणा आम्ही कोबीचा एक बी लावतो अर्धा ग्रामचा आणि 60 दिवसात 1000 ग्रामचा देतो तुम्हाला खायला. फार मोठं उत्पादन आहे याच्यामध्ये. फक्त विक्री करताना मधला दलाल नको, आपण आणि ग्राहक एकत्र होऊन संपलं काम. दलालानेच चावून खाल्ला देश. दलालांकडे 2.5 कोटीची गाडी आणि शेतकऱ्याची सायकल पंक्चर करायला पैसे नाही 25 वर्षात. कुठली सिस्टम आहे मला सांगा? बरोबर ना? थोडंसं काम करू. महिलांना एक विनंती आहे, शहरातल्या महिलांनी विक्रीचं काम करा. तुम्ही घ्या आणि शेजारच्या सोसायटीमध्ये पण शेतमाल विकू शकता तुम्ही. आम्ही द्यायची व्यवस्था करू आणि आम्ही पिकवायचं काम करू. आता मीच पिकवायचं आणि मी विकायचं किती काम करणार? कामाला मर्यादा आहे. माणसं नाहीच, मजूर नाहीच आहे. देशाची लोकसंख्या जगात 1 नंबर आहे, पण बिनकामाची खूप आहेत आपल्याला. कामाची माणसंच नाही. त्याच्यामुळं माणसं नसताना आता मशिनरी, आमची मुलं इंजिनियर झालेत, सगळी मशिनरी बनवतात. मोठ्या कंपनीचं 3 लाखाचं मशीन आम्ही 45,000 विकतो. मोठी कंपनी 1 वर्षाची गॅरंटी देते, आम्ही 10 वर्षाची देतो. ऑटोमेशनमध्ये पण आम्ही आता आलोय. 4 लाखाचं ऑटोमेशन 40,000 करायला लागलं. कारण स्वतः इंजिनियर पोर आली ना शेतीत. सगळे इंजिनियर शेती करतात. 1.5 लाख इंजिनियर आहे माझ्याकडे, एकही नोकरी करत नाही. पुण्यामध्ये आता नोकरीला परवा एका कंपनीमध्ये इंजिनियरची जागा भरली, 15,000 पगार आहे. 1916 इंजिनियर इंटरव्ह्यूला आले, जागा एक भरायची होती. इतका प्रॉब्लेम आहे. त्यापेक्षा शेतीत या. ज्यांना ज्यांना शेतीत यायचंय, जसं काशीनाथनी त्यांच्या भावावरती जबाबदारी दिली, कल्लप्पावरती. आणि कल्लप्पा आमचा अभिनव फार्मर्स क्लब चालवतो सोलापूरमध्ये खूप वर्षापासून. ते पण काशीनाथची साथ आहे म्हणून प्रत्येक गोष्टीला त्याला अडचणी येतात, काशीनाथ लगेच हातभार लावतो. भाऊ म्हणून नाही लावतो, एक चांगला ग्रुपचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. तर या सगळ्या सिस्टममध्ये आपल्या सगळ्यांना विनंती, आपल्या भागात जे काही चांगलं काम होत असेल, कारण शहरातले तुम्ही लोक आमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही काय कॉन्क्रीट खाणार नाही. तुमच्याकडे सोनं आहे, वितळून खाता का मिसळ करून? तुमच्याकडे चांदी, त्याचं काय करता येईल का? नोटाचे बंडल आहेत सरकारकडे, त्या जुन्या नोटा बदललेल्या मधल्या, त्याची बेळ मिसळ करून खाता येईल का? 100% शेतकऱ्यांना काम करावं लागेल. आम्ही काम करू आणि तुम्हाला शहरी लोकांना खायला घालू. खाल्लं तर तुमची तब्येत आहे, नाही तर संपणार आहे. काही पर्याय नाही दुसरा. अजून काही बनलं नाही मशीन असं खाद्य बनायचं. मशीनमध्ये माती टाकली, कोबी बाहेर आला, फ्लावर आला, असं काय होत नाही. 100 दिवस आम्हाला रक्त आटावं लागतं. तर त्या पद्धतीने मित्रांनो आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू. सुंदरसा कार्यक्रम आहे. मला फक्त ट्रेनिंग असल्यामुळं मी काशीनाथ सरांना विनंती केली की मला लवकर जायचंय. तुमचं सगळ्यांचं क्षमा मागतो मी की मी कार्यक्रमाला नसणार आहे. पण ते ट्रेनिंग चालू असतं, मग पूर्ण देशभरातून लोक आलेले असतात म्हणून जाणार नाही. तर मला आवडलं असतं तुमच्याकडून थांबायला, पण मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. ड्रीम फाउंडेशनच्या सोबत आम्ही कायमच आहोत. जिथं जिथं ते म्हणलं कमी, तशी शेतकऱ्याचं जिथं असेल तिथं मी म्हणतो आम्हाला घेऊन जा. खेडोपाड्यातली लोक तयार होतील. आपल्याला खेडोपाड्यातली लोक तयार करायची, शहरातला पैसा त्यांच्याकडे द्यायचा आहे. गावही डेव्हलप होईल आणि शहरही डेव्हलप होईल. एवढंच तुमच्यासमोर बोलतो. खूप तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि आमच्या या चळवळीमध्ये ड्रीम फाउंडेशन असेल किंवा अभिनव फार्मर्स क्लब असेल, आम्ही सगळे एकच आहोत. चळवळीमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचा सहभाग घ्यायचा आहे त्या सगळ्या सहभागामध्ये आपण एकत्र येऊन काम करू. आपला उद्देश एकच राहील की माणसाचं आयुष्य 100 वर्षापर्यंत घेऊन जायचं, विषमुक्त अन्न त्याला खायला द्यायचं आणि त्याच्यातले सगळे इडापिडा त्याच्यातल्या बाजूला काढून टाकायच्या आणि तुमच्या इडापिडा बाजूला जातील आणि आमच्या शेतकऱ्यांचं पण खूप चांगलं जीवन जगत. आम्हाला फार नकोय, काही लागत नाही आम्हाला, काही नाही. मी इन्फोसिस कंपनीच्या बाजूला राहतो. माझ्या कुटुंबाचा खर्च 15,000 रुपये महिन्याचा फक्त. आणि इन्फोसिसमध्ये 1.5 लाख 2 लाखाची माणसं आहे. म्हणतो पैसे किती शिल्लक राहतात? काय येतं म्हणलं माऊली, 10 दिवस आधीच पैसे संपतात. आम्हाला फक्त 15,000 खर्च आहे. त्यामुळे खर्च फार आमचे कमी आहे. आम्हाला तेवढे पैसे मिळाले तरी पास झालं. पण मोठ्या प्रमाणात आपण या पद्धतीचं चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक काम करू. एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम. आपण सगळेजण चांगले मान्यवरांची माझ्या आज नवीन ओळखी झाल्या. त्या ओळखीचं रूपांतर मोठ्या प्रमाणात आपण एकमेकाचं भलं करण्यासाठी किंवा एकमेकांना मदतच करण्यासाठी करू. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि काशीनाथ आज 18 वर्ष पूर्ण झाली. काशीनाथनी शनिवारवाडा ते दिल्ली राष्ट्रपती भवनपर्यंत सायकल प्रवास केला. त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या या कार्यक्रमासाठी. आणि आपल्या सगळ्यांनाही शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं त्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि क्षमा मागतो की मी जाणार आहे म्हणून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.